पुढील 3 तासात मुसळधार पावसाची शक्यता. पुणे साताऱ्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी. मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील 6 तालुक्यात शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. अनेक भागात जनजीवन विस्कळीत. रायगडच्या रोहा नागोठणे मार्गावर दरड कोसळली. भिसे खिंडीत दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प. संततधार पावसामुळे दरड काढण्याच्या कामात व्यत्यय. कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ. धरणाचे 6 दरवाजे 1.5 फुटाने उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. प्रहार नेते बच्चू कडूंवर गुन्हा दाखल. समारोप सभेवेळी 3 तास दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाल्यानं गुन्हा दाखल. पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांना पैलवानांकडून मारहाण. पुण्यातील तळजाई टेकडीवरील प्रकार. पैलवान तरुणीची छेड काढत असताना तरुणांनी मध्यस्थी केल्यानं मारहाण. मनसे आणि ठाकरेंच्या युतीबाबत टप्प्याटप्प्यानं प्रक्रिया सुरू. उद्धव ठाकरे यांचं अनौपचारिक गप्पांमध्ये भाष्य. सूत्रांची माहिती. सुनील बागुल आणि मामा राजवाडेंना मोठा दिलासा. दोघांवरील गुन्हे मागे. दोघांकडून मारहाण झाला नसल्याचं तक्रारदाराकडून स्पष्ट. गुन्हे मागे घेतल्यानं दोघांचा लवकरच भाजप प्रवेश होण्याची शक्यता. रेल्वे अपघाताबाबत आज विधान भवनात बैठक. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत बैठक होणार. रेल्वे अपघात कसा टाळता येईल यावर होणार चर्चा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या राज्य कार्यकारिणीची आज दुपारी बैठक. नवीन प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा केली जाण्याची शक्यता. काँग्रेसची दिल्लीत आज महत्त्वाची बैठक. आगामी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज दुपारी पृथ्वीवर परतणार. भारतासोबत जगभरासाठी अभिमानाचा क्षण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.